विहिरीत पडलेला बिबट्या गावकऱ्यांनी आणि वन विभागाने काढला वर, पण वर काढताच बिबट्याने ठोकली धूम। कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावातील घनगाव वस्ती आमचे गौतम हरी घनगाव यांच्या मालकीच्या शेतात गट नंबर 363 मध्ये विहिरीत बिबट्या आढळून आला आहे। गौतम घनगाव हे आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी सकाळी 10ला गेले होते, परंतु विहिरीतून पाणी येत नाही म्हणून ते विहिरीत पाण्यासाठी गेले असता विहिरीत बिबट्या आढळून आला। बिबट्या पाहून गौतम घनगाव घाबरून गेले आणि आरडाओरडा करू लागले। यावर वस्ती व गावातील नागरिक जमा झाले, महिला घाबरून गेल्या। यानंतर वन विभागाला फोन केला, तोपर्यंत सुरेश नामदेव घनगाव, अनिल सोपान घनगाव, अमोल दशरथ घनगाव यांनी बिबट्या पाण्यात गदमरून मरू नये म्हणून पाण्यात खाट टाकले आणि बिबट्याला जीवदान दिले। यानंतर दुपारी वन विभागाच्या टीमने बिबट्या विहिरीतून वर काढला, परंतु तळाचा लाकडी भाग सडका व खराब असल्याने लाकडाच्या भागात गॅप पडला। यातून तो बिबट्या उडी मारून फरार झाला आहे। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या खराब पिंजऱ्याला जबाबदार कोण, कोणाचा बळी गेला असता तर कोण हे जबाबदार आहे, असा प्रश्न गावकरी करत आहे। यावेळी बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, यामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे, असे गौतम घनगाव म्हणाले। विजय साबळे, बाळासाहेब सिनगर, संतोष सिनगर, अजय सिनगर, डॉक्टर घनगाव, अजय पवार, सतीश घनगाव, भाऊसाहेब पाटील सिनगर, विजय घनगाव, मेजर घनगाव, अक्षय सिनगर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
कानी करा नाही का त्याला कानी होईल का कानी हो द्या झाकण उघडा झाकण पिंजराला भारी नाही बरं का बरं का मला फोन करतो वन विभागाचा हलगर्जीपणा